माऊलींच्या खांद्यावर टाकायचं, पुन्हा पाणी घ्यायचं, नामदेवरायांच्या खांद्यावर टाकायचं. आता माझा नामा बरेच दिवस दिसणार नाही मला, नाही का? स्नान घातलं, चंद्रभागेतलं पाणी ज्ञानोबाराय नामदेवरायांच्या खांद्यावर टाकायचं आणि डोळ्यातलं पाणी चंद्रभागेत पडत होतं. दोघांचे हात धरले आणि पुंडलिकरायाच्या समोर आले. ज्ञानोबाराय नामदेवरायांचा हात धरला आणि ज्ञानोबारायांच्या हातात दिला, ज्ञानोबारायांच्या हातात. आणि ते दोनही हात आपल्या मस्तकाला लावले. जग रडायला लागलं ना, जगाचे अश्रू पुसण्याचं काम भगवंताकडे, भगवंताच्या डोळ्याला धारा लागले. माऊली, तुमच्या जाग्यावर देवाचा राजा इंद्र जरी आला असता, माझा नामा नसता दिला. लाडकाय बर का, हे तहान लागलं तरी तुम्हाला सांगणार नाही, भूक लागली तरी सांगणार नाही. तहान भूक तुवा जाणावी जीवीची, मज चिंतायाची थोर वाटे. जावे स्वस्ती तान भूक तुवा जाणावी जीवीची, मज चिंतायाची थोर वाटे. काळजी वाटते हो नामदेवाची. जा आणि नंतर पुढे जावे स्वस्तिक्षेम, लवकर जा. आणि जावे स्वस्तिक्षेम यावे शीघ्रव, करावे स्वहित कळेल तैसे. लवकर जाण, लवकर या. आणि नामा, नामदेवरायांनी देवाकडे, देवानी नामदेवरायांकडे पाहिलं. दोघं तोंडाने बोलायच्या आधीच, ते कोणाचा वाचतोय टाळ? दोघं बोलायच्या आधीच दोघांचे अश्रू बोलायला लागले, दोघांचे अश्रू. भगवान परमात्मा अश्रूनच बोलत होते. नामा, जरी तीर्थयात्रेमध्ये गेला, आमचा विसर नका पडू देऊ. हा, सर्व भावे आमुचा विसर न पडावा, लोभ असू द्यावा मजवरी. जा बाबा जा. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांचा हात धरला, निघाले. जशी लेक सासरी जाताना माय रडते ना, तसं देव रडायला लागले. नामदेवराय रडतात आणि असे कॅमेऱ्याच्या अंतरावर गेले असतील 10-15 फुटावर. आणि नामदेवरायांनी असं मागं वळून पाहिलं. पांडुरंगाने उजवा हात वर केला. ये बाबा, लवकर ये. नामदेवराय म्हटले, एवढं रडू येत आहे, पाठवतोच कशाला मला माऊलींच्या बरोबर. आणि हे ज्ञानोबाराय तीर्थयात्रेत कोणत्या देवाच्या पाया पडतील? पण पांडुरंगा, ज्याचे कटावर कर नाही आणि विटेवर पावलं नाही, तो देव सोडून नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. दुसऱ्या देवाचं दर्शन मी घेणार नाही. तुम्ही ऐकताय ना, सगळे आहेत ना जागे? नाही ते एकादशीचा जागर करून बघा बरं, शेजारी पाजारी कोणाला गुंगी लागली. हे वाक्य जरा चांगलं ऐका. आपण येऱ्या गबाळ्याचे भक्त नाही, येऱ्या गबाळ्याचे बाईक नाही, देवाचे लाडके लढीवाळ भक्त नामदेवरायाच्या तालमीतले आपण माणसं आहे, एवढं लक्षात राहू दे. म्हणून आपण बाकीच्या देवाकडे पाहायचं नाही, बाकीच्या संताकडे पाहायचं नाही. हे बापजाद्याने काही कमी करून ठेवलंय का आपल्याला? वारकऱ्यात सुद्धा आता एकनिष्ठता राहिली नाही.
काही काही जण कपाळाला गोपीचंदन बुक्का लावतात पांडुरंगाचा, गळ्यात माळ घालतात रुद्राक्षाची आणि किशाला नरेंद्र महाराज. नाही मेळ आहे का कशाची कशाला? जे ते महाराज ज्याच्या त्याच्या परीने योग्य आहे गजाननराव, त्याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. पण आपली एक निष्ठता कुठे आहे? कपाळाला गोपीचंदन बुक्का पांडुरंगाचा, गळ्यात माळ रुद्राक्षाची, किशाला नरेंद्र महाराज, प्यानावर आसाराम बापू. म्हटलं पुस्तक कोणाचे वाचतो? म्हटलं वामनराव पैचे. म्हणलं घरात फोटो कोणाचा? म्हणला निरंकारी बाबाचा. अरे तू कोणच्या बाबाचा? मी आधीच म्हणलंय जे ते बाबा ज्याच्या त्याच्या परीने योग्य आहेत, पण आपली एक निष्ठता पाहिजे. हे ऐका ना नामदेवरायचे वाक्य, हे काय मी लिहिलेत काय? नेगे मी तयाचे दर्शन, दुसऱ्या देवाचं दर्शन घेणार नाही देवा. जा बाबा जा. गेले माऊलींच्या बरोबर, माऊलींच्या बरोबर गेले. रमेश महाराज वेळ असल्यामुळे लगेच यात्रा करून आले. तीर्थे करुणी नामा पंढरी आला, जीवलग भेटला विठोबासी. पांडुरंगाला भेटले एवढ्या वर्षांनी आणि आनंदाचे अश्रू वाहिले. आणि नामदेवराय म्हटले पांडुरंगा आता कोणी जरी आलं तरी मला पंढरपूर सोडून कधी पाठवू नको. नाही पाठवायचं. आता रुक्माबाई माता आल्या तिथं, विश्वमाता रुक्माई. अहो माऊंद करावं लागेल ना. तुमच्या इकडे काय म्हणतात? यात्रा करून आल्यावर जे माऊंद शब्द आहे त्याला भागाभागात फरक असतो. ते नवरदेवाच्या बरोबर 4-5 जण असतात लग्नामध्ये, त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात? सुकावणे. आमच्या पंढरपूर भागात त्याला करवाला म्हणतात, नागपूर भागात त्याला लांडगा म्हणतात. काय नावं ठेवली देव जाणे. ते मग ते जेवण माऊंद. मग माऊंद्याचा कार्यक्रम वेळ कमी असल्यामुळं तेही उरकला. आता निवृत्तीनाथ महाराज, सावता महाराज, ज्ञानोबाराय, मुक्ताबाई, सोपान काका, पूर्वी अजूनही आहे पंढरपूरला हरिदास वेश. पूर्वी तेवढंच होतं ना पंढरपूर. हरिदास वेशीतून वाट लावायला आले व आणि त्या वेशीवर निवृत्तीनाथ महाराज, सावता महाराज सगळ्यांनी येतो देवा या. ज्ञानोबाराय पुढे आले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. येतो बरं. आणि पांडुरंगाच्या शेजारी नामदेव महाराज उभे होते. नामदेवरायांच्या दर्शनाला माऊली वाकणार तेवढ्यात नामदेवरायांनी वर धरलं. नाही माऊली तुम्ही माझं दर्शन घेता, मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे. नाही नाही, तुम्ही देवाचे लाडके लढीवाळ बघताय ना म्हणून दर्शन घेतो. नाही नाही, उलट नामदेवरायांनी हात जोडले. नामदेव महाराज म्हणतात तीर्थयात्रेमध्ये सुरुवातीला आल्यावर माझ्याकडून काही अवमान झाला असेल. मी नाही म्हणलो होतं ना तुम्हाला, पांडुरंगाला विचारा. आणि यात्रेत काही कमी अधिक झाला असेल तर मला त्याच्याबद्दल असं बोलल्याबरोबर पांडुरंग परमात्मा जवळ आले. बरोबर आहे नामदेवा, बरोबर आहे. अरे आईशे भाग्य जेने सर्वस्वे साधावे तरीच जन्मा यावे विष्णुदासी. तुझं भाग्य आहे नामदेवा की तुला ज्ञानोबारांची संगती लाभली. त्यावेळेला नामदेवरांच्या मुखातलं काय वाक्य?
भाग्ये जालो. भाग्य देव काय म्हटले? अनंत ब्राह्मण रूपाने देव हजर. तीर्थावळी वाचा, त्याच्यामध्ये सविस्तर वर्णन. अनंत ब्राह्मण रूपाने देव होते. देव म्हटले तुझं भाग्य आहे नामदेवा. आईचे भाग्य जेणे सर्वस्वे साधावे, तरीचे जन्मा यावे विष्णुदासी. त्यावेळेला नामदेवरायांच्या मुखातलं वाक्य आहे. नामदेवराय म्हणतात देवा खरंच माझं भाग्य आहे. आईच्या भाग्ये जालो. एक भाग्य नाही, भाग्ये अनेक भाग्य आहेत. आता सकल संतांचं चरित्र मी वाचलेलं आहे, सर्व संतांचे चरित्र. पण सगळे संत देवाचे लाडकेच आहे. पण सगळे संत जरी देवाचे लाडके असतील तरी सर्व संतांमध्ये सर्वात जास्त लाडके कोण असतील तर आपले श्री संत नामदेवराय आहेत. सर्वात जास्त लाडके. तुम्ही म्हणाल किती भाग्य येतो नामदेवरायाचे? बाकीच्या संतांना थोडं दे ना. बाकीच्या संतांना भाग्य प्राप्त झालं. बाकीच्या संतांना ज्यावेळेला त्यांची तिथी जगद्गुरु तुकोबारायांना डोंगरावर भेटले देव, बाळवेशी घेऊन श्रीहरी भेटाला. पण नंतर मोठे झाल्यानंतर. पण नामदेवरायांचं काय भाग्य हो. नामदेव पुत्र झाला, विठो बारशासी आला, साडी चोळी आणि पैंजण, शेला मुंडासा घेऊन. स्वतः देव आले ना बारशाला. देव बारशाला आले तर रुक्मिणी आईसाहेब बरोबरच होत्या. रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या हो देवा तिकडे बाहेर थांबा. का नाव ठेवायचं म्हणल्यावर तिथं आपलं काम आहे का काय? तिथं महिला वर्गांचं काम. तुम्ही थांबा, बाहेर थांबा. देव म्हटले मी बाहेरच थांबतो, पण नाव ठेवायच्या वेळेला मला विचारल्याशिवाय नाव ठेवायचं नाही. बरं ठीक आहे. आतमध्ये आले मग ते काय कानात कुरूर करायचं असतं, ते मारायचं असतं आत्या. ते महिला वर्गाला माहिती नाही का? मग ते आत्याला काय मारायचं असतं ते पाठीमध्ये. ते सगळं झालं. नाव ठेवायच्या वेळेला म्हणे याचे नाव काय? दासी जणीचा आनंद होय. रुक्मिणी आई साहेब म्हणले ओ थांबा थांबा, ते देवाला आत बोलवा, बोलवा लवकर. बोलवा म्हटल्याबरोबर देव आतमध्ये आले. नामदेवरायांचं भाग्य पा. ते पाळण्याची दोरी धरली आणि त्या पाळण्यात आत बघितलं तर नामदेवरायांची जीवा अशी लळलळ लळलळ करत होती. देव हसले. देव म्हटले याला माझ्या नामस्मरणाशिवाय चैन पडणार नाही. आणि माझं नाम घेऊन 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 हा नामाचा देव होणार आहे. म्हणून नामदेवाईसे नाव त्या ठेविले, नामदेवाईसे नाव त्या ठेविले, देवाईसे नाव त्या ठेविले, नामदेवाईसे नाव त्या ठेविले, अनुभविले प्रेम सुख, अनुभविले प्रेम सुख. नामदेव नाव ठेवलं. नामदेवराय म्हणतात काय भाग्य आहे माझं. माझ्या बारशाला देव हजर आहे नाव ठेवायच्या कार्यक्रमाला. एवढंच भाग्य नाही. नामदेवराय म्हणतात पुढचं भाग्य आहे का? नामदेवरायांच्या घरी एक काली कपिला गाई होती नाही का दिगंबर. मग ती गाई व्याल्या. नियम असतो वारकऱ्यांच्या घरचा. काय नियम आहे की घरात काही जरी नवीन केलं खाण्याचं ते पहिला नैवेद्य देवाला दाखवायचं आणि मग ते प्रसाद म्हणून आपण घ्यायचं. मग हे दूध त्यावेळेला दामू शेट्टी म्हटले नामा इकडे काय हे तर दुधाचं गिलास आहे आणि जा देवाला नैवेद्य म्हणजे देवाला पाजून दाखवून ये देवाला. नामदेवरायांनी ते दुधाचा प्याला घेतला. आले पांडुरंगाच्या समोर. दुधाचा प्याला ठेवला आणि केली प्रार्थना देवाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला. ओ देवा दूध प्या. आता देव कुठं दूध पितो का? नाही देव. पण नामदेवरायांची भक्तीच तशी, प्रेमच तसं होतं. नामदेवा हाती दूध प्या, नामदेवा हाती दूध प्या.
जगा माझी ख्याती, नामदेव हाती दूध प्याला. नामदेवराय म्हणतात माझं भाग्य आहे, माझ्या हातून देवाने दूध प्यावं. ऐशा भाग्ये जालो, पहिलं भाग्य बारशाला हजर, दुसरं भाग्य माझ्या हातून देवाने दूध प्यावं. एकदा दामू शेट्टींना कपड्याचा उद्योग, पंढरपूर जवळ मंगळवेढा, मग ते कपड्याचं गाठोडं घेतलं. त्या बाबांना सांगा तेवढं. नामदेवराय निघाले दुकानाला, तुम्ही झोपले. ते विना वगैरे घेतलेला असतो, पण जाग करा केलं पाहिजे ना कीर्तन. कथे निद्रा भंग करावा भोजनी. आपापली शेजारी बघा, आधीच म्हणलंय मी, तरी बरं आहे, पंगत नंतर आहे. ते काय सांगत होतं, हा म्हणजे हाच जागे तुम्ही. ते बाजाराचं गाठोडं घेतलं दामो शेट्टींनी, गोनाबाईला सांगितलं, गोनाई आजचा नैवेद्य नामदेवरायांच्या जवळ द्या. नामदेवरायांच्या जवळ द्या म्हटल्याबरोबर म्हटले ठीक आहे. हे गेले उद्योगधंद्यासाठी मंगळवेढ्याला, आणि ते नैवेद्य झालं बा तयार. ए नामा का गाई, इकडे इकडे हे बघ, हे ताट घे, हे तांब्या घे, आणि पांडुरंगाला नैवेद्य दाखवून आण. काय दाखवून आण? ते ताट घेतला हातात आणि एका हातात तांब्या, ते नैवेद्य झाकून घेतलं. आले पांडुरंगाच्या दरबारात, पांडुरंगासमोर ठेवलं नैवेद्याचं ताट, पाणी फिरवलं. लहान मूर्ती हो, आता हे बघा कसे लहान लहान आमची महाराज मंडळी दोन्ही संस्थेतली. हेच वेस नामदेवरायांचं, हेच वय असं. धोतर घातलेलं, ते उपरनं टाकलेलं ताट देवाच्या समोर ठेवलंय. पंढरपूरचं चित्र डोळ्यासमोर आणा, आणि पांडुरंगाकडे पाहून प्रार्थना केली, ओ देवा जेवण करा जेवण. देवाच्या हात ठेवलेली, एक नाही दोन नाही. अहो तुम्हाला म्हणलं जेवण करा, तरी एक नाही दोन नाही. बरोबर आहे, मी लहान आहे ना, रोज वडील येतात नैवेद्य घेऊन, लहान आहे म्हणून घेत नसतील नाही का. देवा आजच्या दिवस जेवा ना, आजच्या दिवस. भूक नसे का तुला लागली, टाळ्या वाजवा महाराजांसाठी. किती सुंदर प्रमाण दिले पहा ना. हे असे, आणि जसा अभंग तशी चाल आहे. तुम्हाला का भूक लागली नाही का देवा? भूक नसेल का तुम्हाला लागली? ओ देवा जेवण करा ना. घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. बर पूर्ण नका जेव, पूर्ण न, एक घास घ्या, एक घ्या ना, घ्या ना देवा. तरी देव काहीच नाही हो. वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, नामदेवरायांना त्या वयामध्ये ती अवस्था झाली, ती अवस्था आपण 42चे झालो तरी आपली झाली नाही. मी तुमचं नाही, माझं सांगितलंय. काय इथं अवस्थेलाच महत्व आहे, परमार्थात व्यवस्थेला नाही महत्व नाही, इथं अवस्थेला आहे. काय भाव आहे नामदेवरायांचा पहा ना. नामदेवराय म्हटले लहान आहे म्हणून जेवत नाही, नाही का. बरी एक घास घ्या, एक घ्या, घ्या लवकर घ्या, मला वेळ कमी, जेवा लवकर. तरी काहीच नाही. बरोबर आहे, नसेल जेवायचं तुला, पण मला पण दामू शेट्टीचा मुलगा म्हणतात, देवा तो जेवला तर ठीक आहे, नाही तर सरकले असे माग.
पंढरपूरचं चित्र डोळ्यासमोर आणं. त्या गाभाऱ्यात त्या साखळीपर्यंत सरकले. कर्मचारी उभे असतात ना आपल्याला ढकलायला, तिथपर्यंत माग सरकले. ओ पांडुरंगा, जेवले तर ठीक आहे, नाही तर दामू शेट्टीचा मुलगा म्हणतात मला, तुमचं चरण आणि माझं मस्तक एक करून टाकेल. नामा म्हणे तुझला शरण कमलावर शिरापटी असले की बोलायचं काम आहे, बोललं की प्रमाण तयार आहे. काय नामा म्हणे तुझला शरण नामा म्हणे तुझला शरण शरण कमलावर शिरापटी. बघा, जेवला तर ठीक आहे, तुला शरण आलोय, आणि जर नाही जेवला तर चरण कमळावर तुझ्या हे शिर मी आपटून फोडील बघ. आणि बोलून थांबले नाही, असे 5-7 फूट माग सरकले. जेवतो का कसं आले बा, पळत पळत आले ना आपलं मुंडकं गरगर फिरवणार, चरणावर आदळणार. तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. विटेवरची मूर्ती ची मूर्ती लटलट लटलट कापली. ए थांब थांब थांब, उतर खाली, उतरले देव खाली, उतरले जेवायला लागले. जेवण, आणि एकटे देव थोडे जेवत होते, अधून मधून त्याच्यातलाच घास घ्यायचे, नामदेवरायांच्या मुखात घालायचे. नामदेवराय म्हणतात, काय भाग्य आहे माझं, आईच्या भाग्ये जालो तरी धन्य जन्म आलो. ते जेवण झालं, ताटण वाटी नामदेवरायांच्या हातात दिली, आणि नामदेवरायांना सांगितलं, नामा ए काय हे जेवलो हे कोणाला सांगू नको बरं का, तुझ्या बापाला सुद्धा नको सांगू बरं का गोंगडी भाऊ, ऐनिकर वडिलाला सुद्धा सांगू नका म्हटलं. का सांगू नको? आता ती बालमूर्ती नामदेवराय आपण पाहताय तिकडं, इकडं मी बोलतोय तिकडं ते दाखवत आहेत. वाबळेच का नाव वाबळे हे स्क्रीन पहा ना तुम्ही. इकडं जसं बोलणं चालू आहे तसं दाखवणं तेवढं सोपं नाही. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. आम्ही तर बोलून करतोच. मग ते ताटण वाटी हातात दिली, कोणाला सांगू नको बरं का, नाही सांगत देवा. मंदिरातून बाहेर आले, आताची नामदेवरायची पायरी तिथपर्यंत, आणि तिथून निघाले मंदिराकडे. मग घराकडे निघाले तर लहान मुलाचा स्वभावच आहे, नाही का रे पोरं. ते ताट असं घेतलं, त्यातली वाटी घेतली आणि निघाले ताटावर. हे नव्हता ताल तिथं आशिष महाराज. मग असं वाजवत निघाले, आणि आमच्या जे ओठात आहे ते आशिष महाराजाच्या बोटात आहे, जे आमच्या ओठात आहे ते त्यांच्या बोटात आहे. ते आपलं वाजवत निघाले. वाजवत निघाल्या बरोबर घरापर्यंत आले. गुवानाबाई आपलं स्वयंपाक करत होत्या. ताट कोण वाजवत आले, आणि भाकरी करता करता बघितलं गल्लीकड, आपलाच पोरगा. आणि नैवेद्य काय केलं यानं, ते पिठाचा हात झटकला, ते पदर असा डाव्या बाजूला खवलं, बांगड्या माग सारल्या. हे कशाचं लक्ष नाही, ह्यांच्या लक्षात आले. त्या बांगड्या माग सारल्या, रागावल्या. आईसाहेब नामदेवरायांना आत येऊ दिलं, आणि आत आल्याबरोबर जर नामदेवा का गाय, ते ताटण वाटी खाली, का गाय नैवेद्य कुठं आहे, तुला विचारते, तुला नैवेद्य कुठं आहे. आता सांगावं तर देव म्हणले सांगायचं नाही. ते बघा कशी चर्चा चालू आहे. वानाबाईंचे नाम देवाचे, कुठं आहे नैवेद्य.
नाही नाही काय तुला दिलं नसतं का मी खाल्लंच ना तू नाही नाही मी नाही खाल्लं आई तू नाही खाल्लं मग कोणी खाल्लं तसा नाही सांगायचा नाही का ओटल्या गोनाबाई आणि काठी घेतली ती दोरी घेतली पूर्वी जुन्या काळात असं बांधायचे पा हातन पाय आणि मग मारायचे कृष्णाला सुद्धा उकाळालाच बांधलं होतं का नाही यशोदामय्याने मग तसं नामदेवरायांना बांधलं जे मारायला सुरुवात केली काय वाक्य आहेत नामदेवरायाचे आई ए आई नको आई मारू नको मला मी नाही खाल्लं आई मी कोणाला दिलं पण नाही आई नको मारू आई नाही दिली कोणा मी कोणाला दिलं नाही मग पुन्हा मारलं सांग काय केलं नाईलाज झाला मग सांगितलं आई देव जेवलाय तिनं तर काठीनं हात खाली काय तुझा बाप त्या हिंगोली पासून नरशीवरून आला 12 वर्ष झाले त्याला एकदा नाही जेवला देव आणि तुझ्या हातून जेवला वय रे तुझे वडील येईपर्यंत जेवायलाच देत नाही सायंकाळचे 5 वाज आणि ते स्वभाव असतो मी म्हणलं ना ताटण वाटी वाजवत आली सांगितलं होतं देवाने मुलाचा आणि मुलीच्या स्वभावातला हा फरक आहे विठ्ठल महाराज मुलाच्या आणि मुलीच्या कोणता फरक घरात जर पाहुणे आले ना पाहुणे तर आई मुलीला आवाज देत असते तायडे काय इकडे घरात पाहुणे आलेत ना चहाला दूध नाही तेवढं शेजारच्या भांड्यातून आण बरं ती मुलगी 5चा ठोकळा असा मुठीत घेते 5चा ठोकळा फुलपात्र पदराच्या खाली झाकून घेते पाहुण्यातून जाते पाहुण्यातून येते पण पाहुण्यांना कळून देत नाही मी दूध बाहेरून आणलं म्हणून आपलं तसं आहे का मुलगा बाहेर खेळत असतो आणि पाहुण्यातून आई आवाज देते सचिन हे तिथूनच म्हणतं काय झालं आरडायला अरे इकडे ते येन बाबा घरात पाहुणे आले चहाला दूध नाही तेवढं शेजारच्या वाड्यातून आण बरं दुधाला पैसे दे ना मग जोरात म्हणतं पाहुण्याला ऐकू जाईलाच मग ते 5चा ठोकळा एका हातात घेतं फुलपात्र एका हातात घेतं आणि 5च्या ठोकळ्यावर फुलपात्र आदळत घेऊन जातं या आमच्या बापाची इज्जत घरात चहाला दूध नाही ते पोरग या विठ्ठल विठ्ठल घरात चालू दूध नामदेवराय आले नामदेवराय आले संतोषराव आले मुटकुळे भाऊ आले हां सचिवय आले हे नामदेव महाराज बी आले सगळे कार्य आणि ह्यांच्यावर मोठी जबाबदारी असते काय कायला वाटत असेल उशिरा मुद्दाम येते मुद्दाम नाही देत ते नियोजन करावं लागतं सगळं आपण तरी आता आम्ही कीर्तनाच्या आधी फेटा बांधून येतो इथं उभारतो मंडप आहे बोलायला आहे आपल्याला जेवायला आहे सगळं आहे पण हे सगळं आयतं करण्यासाठी कार्यकर्त्यांना महिना 1.5 महिन्यापासून दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करावा लागतो महिना ते 1.5 महिन्यापासून संतोषराव असतील मुटकुळे भाऊ असतील ही सगळी मंडळी कार्यकर्ते मंडळी सचिव असतील हे सगळी मंडळी महिनाभर 1.5 महिना 1.5 लागतं का होत आहे महिन्यात 1.5 महिना जातो यांना प्रत्येक गावात जायचं त्यांना तुमचा दिवस ते तारीख वगैरे सांगायची मग सगळं नियोजन करायचं म्हणून वेळ लागतो हे जसे आले तसे दामू शेट्टी आले तिथं तुम्ही आहे ना लक्षात तुमच्या कुठपर्यंत आलो त्या दामू शेट्टी आले दामू शेट्टींना पाहिल्यावर नामदेवराय रडायला लागले दामू शेट्टीने पाहिलं नाम कोणी बांधलंय तुला काय झालं मग तर जास्तच रडले आईनं मारलंय आईनं तेवढ्यात गोनाबाई आल्या हो मीच मारलंय का मारलंय विचारा ना त्याला का मारलं रे नामदेवा नामदेवरायांनी आधी आपलं उपरणं होतं ना पाठीवर ते उपरणं असं बाजूला केलं आणि आपली पाठ दाखवली पाठ आईनं मारलेलं दुपारी मारला असेल 12-1च्या सुमारास तर ते पाठीवरचे वन पाहिले आणि दामू शेट्टी म्हणतात राज गोनाई हे तू मारले तू आईस का अगं जनावराला तरी कमी मारतील माणसं एवढं मारलं माझ्या नामदेवाला घेतलं जवळ आपल्या पोटाशी धरलं नामदेवा असं काय गुन्हा केलास नामदेवरांनी आपली चिमुकले हात जोडले बाबा आईनं तर मारले तुम्ही नाही मारायची मला
नाही मी नाही मारायचो. का मारलं सांग ना. माझ्या हातून देव जेवला म्हणून मारले. काय तुझ्या हातून देव जेवला? व नाही हा जेवला म्हणतोय. 12 वर्ष झालं का नाही आपण नरशिवरून इथं आलो पंढरपूरला. तुमच्या हातून जेवलं का एकदा तरी? हे तुमच्यापेक्षा मोठा झालाय म्हण. ह्याच्या हातून देव जेवलाय म्हण. नामदेवरायांकडे दामू शेट्टीने पाहिलं. नामदेवरायांकडे पाहिल्यावर दामू शेट्टींच्या लक्षात आलं माझा नाम खोटं नाही बोलायचं. को नाही तुझी यावेळेला वाढ. चल नामदेव चल. जेवण झालं. सगळे झोपले हो. नामदेवरायांना तर आधी भूक लागलेली. जेवण केलं झोपले. गोनाबाई झोपल्या. पण दामू शेट्टींना कुठं झोप येते. उठून बसायचे. नामदेवाकडे पाहायचे. पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणायचे. काय घडलं असेल रे मनात आणायचे. पहाट झाली. सगळं आवरलं. दामू शेट्टी म्हटले राजा आपलं गोनाई आजचाही नैवेद्य नामदेवाजवळ दे. नामदेवराय म्हटले बाबा माफ करा मला. लय मारलंय काल आईनं मला. मला आज नका. आज नाही मी घेऊन जाणार. ए गोनाई हात लावशील तर खबरदार नामदेवाला. मी उधारी गोळा करायला चाललोय. बरं जा. दामू शेट्टी बाहेर आले आणि लपले घराच्या बाहेर. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. आईला पाहिलं. आज नाही मारणार आई. तो नाही मारायचे. जा. बाबांनी सांगितलं ना मारायचं नाही. जा कालच्या सारखा नैवेद्य खाऊ घाल देवाला. घालतो आई. एका हातात ताट आणि एका हातात तांब्या. आले न पांडुरंगाजवळ ठेवलं. दामू शेट्टी माग माग लपत लपत गरुड खांबाजवळ आले आणि तिथून असं वाकून बघत होते काय काय घडतंय. नामदेवरायांनी ते ताट ठेवलं. पांडुरंगाला प्रार्थना केली. पांडुरंगा केशवा माधवा गोविंदा गोपाळा जेवितो कृपाळा पांडुरंगा. पांडुरंगाला प्रार्थना केली. जेवा ना देवा. देव मनात म्हणले कालचं बरं होतं रे पण तू आज तर पुरावा घेऊन आलास रे. पुरावा म्हणजे संतोषराव आले मुटकुळी भाऊ आले. हे पुरावा नाही तर काय. तुझा बाप आला का आज पाठीमाग. नामदेवरायांनी उजवा पाय मागण डावा पुढं. जेवतो का कसं? ए थांबाय बाबा उतरतो. आपल्या भक्ती प्रेमाच्या जोरावर जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी भगवंत परमात्मा पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरून त्याला आपल्या हाताने जीव घालणारे भगवत भक्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज. लोहे हा सामान्य महिमा संता. 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 लोहे हा महिमा लोहे हा महिमा मूर्ती नैवेद्य हा नोहे हा सामान्य. हा महिमा काही सामान्य आहे का? नोहे हा सामान्य महिमा संताचा. पण नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी देव जेवलेले बघितले. दामू शेट्टींच्या डोळ्याला धारा लागल्या. देवाने जेवता जेवता एखादा घास उचलायचा
नामदेवाच्या मुखात घालायचा. जेवण होईपर्यंत आवरलं दामोशेठींनी. जेवण या देवे हाती दिली वाटे. तव दामोशेठी काय बोले. त्यावेळेला जेवण हातात ताटण वाटी दिली आणि तेवढ्यात दामोशेठी धावत आले. 12 वर्ष तुझं उपवासी मारिले. आजी जेवविले नाम देवे. आजी जेवविले वर्ष तुझं उपवासी मारिले. मी उपाशी मारलं रे देवा, पण आजी जेवविले नामदेवे. आज मात्र नामदेवरायांनी जीव घातलं तुला. नामदेवराय म्हणतात काय भाग्य आहे माझं. आईशा भाग्य जालो भाग्य आहे. माझ्या बारशाला देव हजर आहे. भाग्य आहेत माझ्या हातून दूध पितात. भाग्य आहे माझ्या हातून देव. एवढंच नाही, नामदेव महाराजाचं लग्न सुद्धा देवाने जमवलंय. प्रसिद्धच आहे नामदेवाचे लग्न. लबडे नाही ते नामदेवराय. हा देवानी जमवलं. ते आताच मुलींचा तुटवडा आहे असं काही नाही. त्याही वेळेला अशीच परिस्थिती असेल. नामयाच्या लग्नासाठी थोडा द्याव हो. नामयाच्या लग्नासाठी चिंता करी दामोशेठी. दामोशेठी काळजी करत होती. आपली परिस्थिती अशी अशी म्हणजे कशी. नामदेवरायांच्या घरी तरी काय होतं सांगा ना. कन्या खायच्या, कन्या भाकरी खायच्या आणि भगवंताचं भजन करायचं. नाहीतरी वैष्णवांच्या घरी टाळाचा झणगाराच कराशिवाय दुसरं काय आहे. सदा झन झनती टाळ. सदा झन झनती टाळ. वैष्णवांच्या घरी दुसरं काय आशिष महाराज. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनती टाळ. झनत्कार असतो. आमच्या घरी काय मग आशा मग कोण देईल पोरगी असं. कन्या भाकरीचे खाणे. पूर्वी मुली देत असताना मुलगा कसा आहे, कर्तबगार आहे का, निर्व्यसनी का, हे पाहिलं जात होतं. म्हणजे गुणवान आहे का हे पाहिलं जात होतं. आता मुलगा देत असताना गुणवान नाही पाहिलं जात, धनवान पाहिलं जातं. पण ते धन सावली प्रमाणे असतं. मुलगी देताना धन राहील, पुन्हा राहील का नाही कोणास ठाऊक. पण ते काळजी वाटली ना. चिंता करी दामोशेठी बरं का तळणीकर. मग चिंता वाटली दामोशेठीला. देव म्हटले हो काय काळजी करता, मी आहे ना. ते गोविंद शेठ सदावर्ते. हा ते सदावर्ते नाही बरं का नाही ते ह्या सदावर्ते करण्यात आला. मग ते देवानी घोडा घेतला आणि त्यांच्या दारात नेला बा घोडा. बसव का
विठोबा रखुमाई विठोबा टाळी, 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 टाळी. ए, पुंडलिक वरदा, ज्ञानदेव, पंढरीनाथ, माऊली ज्ञानेश, शिरोमणी नामदेव महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, सद्गुरू योग महाराज ऐशा भाग्ये झालो तरी धन्य जन्म आलो डोळे तळील पाय रे संत पाय देते वरी. आपण कुठपर्यंत आलतो सदावरती. हा मग ते त्यांच्या दारात ते बसव कल्याण जवळ कुठंतरी गाव आहे म्हणते, म्हणजे नामदेव यांची सासरवाडी. घोडा घेऊन गेले. पूर्वी काही फॉर्च्युनर नव्हती ना संतोषराव, मग फॉर्च्युनर नाही कोण, मग ते घोड्यावर दागदागिने घातले आणि घोडा गेला दारात, तर ते पळतच गेले नोकर चाकर घरात. माऊली नोकर चाकर पळत गेले धापा टाकतच. मालक, ओ मालक बाहेर चला. काय झालं? तुम्हाला भेटायला कोणीतरी आले. कोणीतरी आले तर त्याला आत बोलव ना, मला कशाला बाहेर बोलवतो? अहो तुम्ही बाहेर तर चला. चला म्हटल्यावर ते आले बाहेर. बाहेर आले, देव त्या घोड्यावर बसलेले. आता देवाचं स्वरूप ते पाहिले वेद लावी, ते डागदागिने घातलेले स्वतः अंगावर, ते घोड्यावर डागदागिने, ते जे बघत राहिले, बघतच राहिले. देव म्हणले बघत राहिल्यावर 12 कवा वाजतील सांगता येत नाही. मग पुन्हा एकला आदरणीय समाधान महाराजांची रामकथा आहे पुन्हा. मग ते देव म्हटले हो हो कुठं आले तुम्ही? घाबरलं ना ते मालक. तुम्ही शांत व्हा, आपण बोलू आतमध्ये. चला या आतमध्ये या. ते गोळ पाणी काही मांडी घालतो, गोळ पाणी काय असेल ते झालं. आणि त्यांनी हात जोडून विचारलं, कोणीकडे येणं गेलं? येण्याचं तात्पर्य काय? नाव काय तुमचं? कुठून आलीत? तुम्ही थोडं शांत व्हा, घाबरू नका. मी पंढरपूरवरून आलोय. पंढरपूर? बर, कसं काय येणं गेलं? नाही, तुमच्याकडे एक मुलगी म्हणून कळालं. आहे ना, आमच्या मालकाला एक मुलगा आहे. ते म्हणलं काय म्हणले तुम्ही? आमच्या मालकाला एक मुलगा आहे. गोविंद शेठ म्हणले तुमच्या मालकाला एक मुलगा आहे, तुम्ही कोण? मी नोकर आहे. गोविंद शेठने त्या पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत सोनं बघितलं ते सगळं. गोविंद शेठ म्हणले नोकराच्या अंगावर एवढं सोनं तर मालकाच्या किती असेल? त्यांना काय माहीत 4-5 तुळशीच्या माळाच आहेत म्हणून. मालकाच्या अंगावर किती असेल? बरं म्हटले मग नाही ते द्याल का तेवढी मुलगी? द्याल का म्हटल्या बरोबर हे दचकूनच म्हणले दिली. दिली. मग घर वगैरे मुलगा वगैरे बघायला यायचं. ते म्हणले काय बघायचं नाही. म्हणले मग तुमच्याकडे पाहूनच दिली. देव मनात म्हणले मला पाहून मोठमोठे येडे झाले तरी तुझी काय तर आहे. बरं म्हटले ठीक आहे. मग तिथी वगैरे काढली, सगळं झालं. नामदेवरायांना दामो शेट्टींना सांगितलं तुम्ही वराड घेऊन निघा. वराड तरी काय होतं दिगंबर महाराज? ते लंगडा बैल, बैलगाडी, नामदेवराय, नामदेवरायांची बहीण, आई वडील निघाले नाही. हे सगळे निघाले. जात असताना त्या गावाच्या अलीकडं एका शेतात म्हटले आता तू नवर देवय, तुझी सगळी नियोजन होईल. भूक लागली तर थोडंफार खाऊन जाऊ ना काहीतरी. म्हटले घ्या बैलगाडी. इथं बैलगाडी सोडली. बैलगाडी सोडली म्हटले ते कांदे लावलेले होते, जरा कांद्याची पात. नामा तर तिकडे ते पाणी देत आहे नोकर, त्याला म्हणा 2-4 कांदे घेऊ का पातीचे? नामदेवराय आले. ओ भाकर खायची, जरा कांदा घेऊ का पातीचा? त्यांनी सहजच विचारलं कुठून आलाय? पंढरपूर. पंढरपूर? अहो मग ते पंढरपूरला तर आमच्या मालकाची पोरगी दिली ना, आणि ते नवरदेव आता लग्न आहे उद्याच्याला गावामध्ये. नामदेव महाराज म्हटले ते नवरदेव मी तर नसल. मी तर नसल. ते नाव माहिती का तुम्हाला? कोणाचा मुलगा काय? म्हणले माहिती आहे ना. कोणाचा? म्हणले ते दामू शेट्टींचा मुलगा नामदेव महाराज. नामदेव महाराज म्हटल्यावर नामदेव महाराज म्हणले मीच नवरदेव आहे. मीच नवरदेव आहे म्हटल्याबरोबर त्यानं ते धोतर बघितलं
असं मायासारखं नव्हतं ना, साधं होतं, फाटलेलं 1-2 ठिकाणी ते बाराबंदी घातलेली. तुम्ही ना, हे काय माझे वडील, हे दामू शेट्टी, विचारा त्यांना. ते आले, दामू शेट्टी तुम्ही? हो. तुमचा पोरगा हे काय नामदेव? ते म्हणला काय कांदे खायचे ते का तुमच्या सासऱ्याची? हे जी पळत गेलं लग्न घरी पळतच, मालक मालक मालक. ते वरच्या मजल्यावर मालक आरडायला काय झालं, एवढे जाणकार लोक आलेत, आमदार खासदार, तुम्ही इकडे या. दमलं होतं पळून पळून. कोणाला दिली मुलगी? ते दामू शेट्टींचा मुलगा नामदेव. कोणत्या? अहो ते शेतात आलेत, लंगडा बैल, साधं धोतर घातलंय आणि कांदे मागायलेत, शेळ्या भाकरी खायला. मालकानी जी भाई मागा सरली, एक काना मागे ठेवून, हा अशी दिली ठेवून त्या नोकराच्या. ते म्हणला मला तरी काय करायचं, द्या मग. तोपर्यंत इकडं देवाने सगळ्यांना मॅसेज केले. ग्रुपच होता ते 33 कोटी देवतांचा. मॅसेज केला सर्व देवदेवतांनी, लग्नासाठी माझ्या नामदेवाचं लग्न आहे. ऐकताय ना? नामदेवाचं नाही, माझ्या नामदेवाचं लग्न आहे. सर्वांनी आपापली विमानं घेऊन त्या ठिकाणी हजर राहायचंय. म्हटले ठीक आहे. हे बैलगाडी आत घुसायच्या आधी देवाने एक रत्नजडीत रथ तिथं तयार केला. त्याच्यात नामदेवरांना पोशाख घालून बसवलं. दामो शेट्टीन, गोनाबाईन हे आतमध्ये आली, जिकडं तिकडं विमानच विमान, गर्दीच गर्दी बघितली. हे घाबरलं ना. मुलीचा बाप घाबरला. दुसऱ्या मजल्यावर आलं ते बघायला किती समाज जमलाय ते. जिकडं नजर पडेल तिथपर्यंत समाज. हे म्हणलं वर जाऊ अजून. 3ऱ्या मजल्यावर गेलं, डोळे पुरण. 4थ्या मजल्यावर गेलं, म्हणजे वरच्या मजल्यावर. हे म्हणलं मी अख्खा जरी वर गेलो तरी ही दृष्टी पुरणार नाही. ते मधलं यायला पाहिजे हो चोपदार. मधलं 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 म्हणजे लग्न जमवणार यायला पाहिजे. ह्याचा BP वाढला ना मुलीच्या बापाचा. एवढ्यांना जीव कस काय घालू मी? देव म्हटले ह्याचा BP वाढला आणि ह्याला जर गुचकी आली, लग्न या वर्षीचं पुन्हा पुढं जाईल. देव हजर झाले. जय हरी जय हरी. इकडे जगलो तर जय हरी. तुमचं सांगायचं काम नव्हतं का एवढं वराड येणार आहे म्हणून? तुम्ही थोडं शांत व्हा. काय झालं? नरशीतले प्लॉट इकले, हिंगोलीचे इकले, परभणीचे इकले, सगळी इस्टेट इकली, तरी एवढ्यांना चहा सुद्धा पाजणं होणार नाही. हे म्हणले पाजूच नको, कारण मी सगळ्याची. आणि देवाने आधीच मेसेज केला होता, लग्न लागल्याबरोबर सर्वांची जेवणाची व्यवस्था मी केलेली आहे. कुठं? ज्याच्या त्याच्या घरी. ज्याच्या त्याच्या घरी. लग्न लागलं थाटामाटात. नामदेवराय म्हणतात काय भाग्य आहे माझं. आईशा भाग्य झालो. काय भाग्य आहे माझं, लग्न देवानी करावं. मग जाताना राजाबाईला दर्शन केलं. दर्शन दिलं की तुझी काळजी सगळी मी करणार आहे, तू काळजी करायचं काम नाही. नामदेवरायांना विचारलं, नामदेवराय आईशा भाग्ये जालोन तरी धन्य जन्म आलो असं म्हणता, पण असं कोणतं अलौकिक भाग्य तुम्हाला प्राप्त झालं? रुळे तळील पायरी, रुळे तळील पायरी, रुळे भाग्याचे 2 प्रकार आहेत, लौकिक भाग्य आणि अलौकिक भाग्य. आपण लौकिक भाग्य पाहतो,
आपण लौकिक भाग्य कशाला म्हटलंय? वाढावे संतान वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य. पण संतांनी असा लाल शेरा मारलाय, ह्याला तुम्ही भाग्यच म्हणू नका. हे भाग्य नव्हेच. भाग्य तरी लोहे धना पुरणारा, निकष वाच बरा सबाई, निकष वाच बरा सबाई, निकष वाच बरा सबाई. भाग्य तरी लोहे धना पुरणारा, निकष वाच बरा सबाई, निकष वाच भाग्य तरी नव्हे धन पुत्रदारा निकट वास बरा संताबाई. मग तुम्हाला असं कोणतं अलौकिक भाग्य प्राप्त झालं? नामदेवराय म्हणतात तुरुळे तळील पायरी. मला पांडुरंगाच्या महाद्वारातली तळची पायरी भेटली म्हणून रुळे तळील पायरी. तर थोडं लक्ष द्या. सगळे कीर्तन झालं, आपापल्या मठात गेले निघून आणि नामदेवराय एकटे थांबले आणि आले बघा आभाऱ्यात. नामा विनवी विठ्ठलासी. देव म्हटले नामा, अरे आत्ता चांगलं कीर्तनात तुम्ही नाचत होते आणि काय झालं? जरा बोलायचं एकांतात. इकडं तिकडं बघितलं, कोणी आहे का? कोणी नाही. बोल ना बोल. असं काय बोलायचं सिरियस लगे? पांडुरंगा, ज्याच्यासाठी अवतार घेतला होता ते अवतार कार्य माझं पूर्ण झालंय. ज्ञानेश्वर संगती घडले, तीर्थमिशे जगदोद्धार. ज्ञानोबारांच्या बरोबर तीर्थयात्रा झाली. मग आता काय पाहिजे सांग ना, देणार ना? अरे तू मागन मी द्यायचं. काय दिलं नाही तुला? बोल. तुला माझ्या विटेवर उभं केलं नाही? कोणत्या भक्ताला मी आजपर्यंत, कोणत्या संताला माझ्या जागेवर उभं केलंय? म्हणून ऐका मंडळी, आपण त्या भागातले, त्या परिसरातले त्याचे भक्त आहेत की जगाच्या मालकानं ज्यांना आपल्या जाग्यावर उभं करावं ते एकमेव भक्त श्री संत नामदेवराय. कोणत्या संताला उभं केलं विटेवर सांगा ना पांडुरंगाने? पण मी केलं का नाही तुला उभं नामदेवा? आणि तू आज जरी म्हणला आपुले निजपदी तुझं बैसवीन, तुला माझ्या पदावर बसवील, उभा मी राहील मागे पुढे. बोल बोल, काय पाहिजे ते बोल. देणार ना? नक्की देणार. नक्की नक्की. बोला ना नामदेवराय. 82 वर्षाचा अंदाजे वय असेल नामदेवरायांचं. त्या वयात नामदेवरायांनी हात जोडले आणि पांडुरंगाकडे पाहिलं. आज्ञा द्यावी हो मजसी, समाधी विश्रांती लागे. काय काय म्हणलं तू? चेष्टा करतो ना? चेष्टा टिंगल कर. तुला चेष्टा करायची सवय आहे ना? टिंगल करतो माझी, नाही का? टिंगल नाही द्या. समाधी द्या मला. समाधी? ते बंद करा मोबाईल थोडं 10 मिनिटात. त्यांना माहित नसतं ना आपण कुठं बसले. माझ्याकडे बी 60,000चा आहे, त्याचं नरड दाबून ठेवलंय मी. आपल्याला काय मोदी साहेबाचा येणार आहे का फोन? पण ते सगळं निघून जातं ना मग आपण कुठे त्या अवस्थेत गेलेलो. बसा तिथंच बसा बाबा, बसा. आज्ञा द्यावी हो मजसी,
समाधी विश्रांती लागेल. समाधी पाहिजे. समाधी, अरे बघ ना तुझ्या कीर्तनात कसे ज्ञानोबाराय उभारतात, कसा आनंद येतो. मी कोणाच्या तरी कीर्तनात नाचतो का नामदेवा? तुझ्या कीर्तनात पितांबर सुटेपर्यंत नाचलो रे. राग आलाय का तुला? तुला काही पाहिजे का? पाताळाचं आधिपत्य देऊ का? सार्वभौम पद देऊ का? वैकुंठ देऊ का? नामदेवराय म्हटले, वैकुंठाशी आम्हा नको दाडो हरी, वास दे पंढरी सर्व काळ. मला समाधी पाहिजे. समाधी. खाली उतरले देव. नामदेवरायांचे दोनही दंड धरले आणि कडकडून मिठी मारली. नाही नामदेवा, मी नाही समाधी देऊ शकत. नाही देणार. रुसलासे नामा उभा गरुड पारी, पितांबर धारी पालवितो. रुसले देव पांडुरंगावर. आणि आपला पितांबर असा पांडुरंगाने धरला आणि पितांबरानं नामदेवरायांचे अश्रू पुसले. नामा, मी काय म्हणतो ते तरी ऐक ना. अरे तुझा समाधी सोहळा मला फार मोठा साजरा करायचा आहे. कार्तिकीला माऊलींना समाधी, आळंदीला माऊलींना समाधी, तुला आषाढीला. कोणी येईल का माझ्या वारीला? देव म्हणे नाम्या राहे पक्षभरी, पुरतील अंतरी कोड तुझे. पक्षभरी म्हणजे 15 दिवस थांब, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. नक्की करणार? नक्की करणार. आषाढी वारी हो दिली. आषाढ वद्य दशमीला आता जी नामदेवरायांची पायरी आहे ना पंढरपूरला, तिथून ते वाळवंटात आपण उतरतो ना खाली चंद्रभागेत, त्याला चंद्रभागा घाट म्हणतात. नाही, महाद्वार घाट म्हणतात. तिथपर्यंत असा मोठा मंडप देण्यात आला. थोडा द्यायला तिथपर्यंत असा मोठा मंडप देण्यात आला. दररोज नामदेवरायांचं कीर्तन व्हायचं. दररोज देवानी नाचायचं. ह्या नामदेवाच्या कीर्तनात दिगंबर महाराज, रमेश महाराज, नवनाथ महाराज, विठ्ठल महाराज, बंडूदेव महाराज. आता आम्ही कीर्तन करावं, त्यांनी टाळ घेऊन उभं राहावं, एवढा काय अधिकार आहे का आमचा? माझं जेवढं वय आहे तेवढे वर्ष यांनी सेवेत घालवलेले. पण ते हे तर आमच्या संप्रदायाचं मोठेपण आहे की ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. किती जरी मोठे ज्ञानी विद्वान असले तरी ते सगळं बाजूला सोडून एकमेकाच्या कार्यक्रमाला हजर राहतात. ह्या भागातला जो परमार्थ टिकलाय ना, ह्या भागातला हा परमार्थ वारकरी संप्रदाय जो टिकून ठेवलाय त्या अशा जुन्या मंडळींमुळे राहिला. एवढं लक्षात राहू दे. वैकुंठवासी काशीराम बाबा कधी कशाची अपेक्षा केली सांगा ना? आदरणीय बंडूदेव असतील, दादाराव महाराज असतील, दिगंबर बाबा असतील, ही जुनी मंडळी, ह्यांनी कशाचाच विचार केला नाही. मोठा छोटा लहान तांड्या वस्तीवरचे सगळे कार्यक्रम यांनी जिवंत ठेवले. ह्या नामदेवाच्या कीर्तनात हे उभारल्यावर एवढा आनंद येतो. त्या नामदेव महाराजाच्या कीर्तनात देवच उभे आहेत. कमी आनंद असेल? एकादशी झाली, द्वादशीचा दिवस झाला, पारणं सोडलं, त्रयोदशीचा काकडा झाला. आता जे लाकडी मंडप आहे ना पांडुरंगाच्या मंदिरात, तिथं पितळी पायऱ्यात मुखदर्शनाला जाताना नामदेवरायांनी काकडा झाला, निघाले चंद्रभागेकडं. देवानी विटेवरून उडी मारली खाली. ओ नामदेव महाराज, ओ नामदेव महाराज, थांबा थांबा. कोण म्हणतंय? जगाचा मालक. नामदेवराय म्हटले, देवा काय झालं? काही नाही, आंघोळ करून येतो ना चंद्रभागेला. आज तू चंद्रभागेला आंघोळीला नाही जायचं. आज चंद्रभागा आंघोळ घालायला तुला इथं येणार आहे. ए रकुमाई, सत्यभामे, ए रविंदा, बोलवा चंद्रभागेला बोलवा. 3 दगडाची चोल मांडली, हंडा ठेवला, पाणी गरम केलं, उठणं लावलं नामदेवरायांना. इथं बसून 675 वर्षापूर्वीचं चित्र डोळ्यासमोर आणा. 82 वर्षाचं नामदेवरायांचं आयुष्य. उठणं लावलं, पितांबर नेसायला दिला, बाराबंदी घातली, फेटा बांधला. जन्मभर विरोध केलता परिसा भागवतानं, म्हणजे रुक्मिणी मातेचे उपासक. पण अधिकार काळाला असा मोठा तुळशीचा हार केलेला घेऊन आले, पांडुरंगाच्या हातात दिला. पांडुरंगाने परिसा भागवताकडे पाहिलं. परिसा, बरं झालं
शेवटच्या दिवशी तरी माझा नाव कळाला तुला. ते हार घेतला, नामदेव महाराजाच्या गळ्यात हार टाकणं आणि जगाच्या मालकाने शेवटची मिठी मारली. नामदेव टाव फोडला. हा आवाज सगळ्या पंढरपुरात दमदमला. कोण आहे रे? कोण रडतंय? अरे देव म्हटले होते नामदेवरांना समाधी द्यायची. पळा पळा पळा. सगळ्या मठातले वारकरी आले. पाहतात ना नामदेवरांची समाधीची तयारी झालेली. त्या आतमध्ये बेलाची पानं, तुळशी, बुक्का, हार सगळं तयार आहे. नामदेवरांचा एक हात परिसा भागवतांनी धरला, एक हात भगवंतानी धरला. तेवढ्यात घरी कोणीतरी पळत गेलं. ओ दामू शेट्टी, अरे जन्मभर कपड्याच्याच गाड्या करत बसला, पोरगा कळाला का? काय झालं? हर तुझ्या आधी समाधी द्यायले देव. नारा, विटा, गोंदा, महादा, नामदेवरांच्या घरचे सगळेच, कोण कपडे शिवतय, कोणी साडा टाकतय, कोणी काय करत होतं, सगळे हातातली कामं फेकली धावत आले तर नारा, विटा, गोंदा, महादा पळत आले. बाजूला वा, बाजूला वा. सगळ्याच्या मानात त्या दिशेनं वळाल्या कोण आलंय म्हणून. नारायण महाराज, विठ्ठल महाराज, गोविंद महाराज, महादेव महाराज धपाधप नामदेवरायाच्या समोर पडले. लहान मुलांनी नाही धाडस केलं. गोविंद महाराज, विठ्ठल महाराज म्हटले, दादा बोल ना बाबांना, बोल. नारायण महाराजांनी हात धरले. बाबा, आम्ही पुत्र कर्तव्यात कुठं कमी पडलोय का? आम्ही कधी तुम्हाला उलट बोललोय का? आम्ही कधी भाषणाला आडवा आलोय का? का समाधी घेता? तेवढ्यामध्ये काठीचा आवाज आला. शांत वातावरणात काठीचा आवाज आला आणि सगळ्याच्या नजरा गेल्या दामू शेट्टी महाराज. सगळे म्हटले कसं सहन करील बाप हे. दामू शेट्टी आले. नामदेवाची पूजा पांडुरंगाने केलेली पाहिली, समाधी स्थळ पाहिलं, हातातली काठी फेकली खाली. पांडुरंगा, झालं का समाधान तुझं? अरे आधी मोठ्या भावाला आधी जसं निवृत्तीनाथ म्हणतात, आधी मोठ्या भावाला समाधी, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे. तसं उलट केलंस का पांडुरंगा? अरे आधी बापाला समाधी का आधी पोराला? तेवढ्यामध्ये गोनाबाईंचा आक्रोश करणारा आवाज आला. आतापर्यंत पांडुरंगाने सहन केलं. गोनाबाई आल्या आणि गोनाबाईनं धरले हात. गोनाबाईनं हात धरले पांडुरंगाचे. पांडुरंगा काय करताय हे? पांडुरंगाने खाली मान घातली. पांडुरंगाने खाली मान घातली तर गोनाबाई नामदेवाजवळ आल्या, नामदेवरायांच्या जवळ. नामदेवरायांना धरलं आणि नामदेवरायांना डोळे भरून पाहिलं. जमिनीवर कोसळणार तेवढ्यात नामदेवरायांनी मान खाली हात घातला. खाली बसले. आपल्या आईचं मुंडकं मांडीवर घेतलं. गोनाबाईने उलट केला. आज उलट नामदेवरायांच्या गालावरून हात फिरवला. नामा, तुझ्या खांद्यावर आम्ही जायचं का आमच्या खांद्यावर तू? काय करायला लागलास? तुझा फार अभिमान आहे मला की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला आला. नको, समाधी घेऊ नको. सगळ्या वारकऱ्यांच्या डोळ्याला धारा आहे. तेवढ्यामध्ये विरहाच्या वातावरणामध्ये वीर रसाचं आगमन झालं. ते म्हणजे आमच्या राजाबाई. राजाबाईंनी सगळ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. पत्नीच्या डोळ्यात यायचं नाही का पाणी? आपल्या मालकाकडे पाहिलं, पांडुरंगाकडे पाहिलं. आपला पदर असा घेतला आणि पदर घेऊन विश्वमाता रुक्माईच्या समोर आल्या. आई साहेब, आजपर्यंत आम्ही कान्हा भाकरी खाऊन भजन केलं. माझ्या मालकाने कधी तुम्हाला काही मागितलं नाही. मी तरी काही मागितलंय कधी? रखुमाबाईंनी जवळ घेतलं.
कधी काही मागितलं नाही. मग आज माझ्या पादरात एक टाका ना, नका समाधी देऊ मालकाला. नामदेवरायांना समाधी दिली, कोणाच्या नावाने कुंकू लावायचे. नामदेवराय म्हणतात, नामदेवराय म्हटले, राजाई माझं ठरलंय, त्यात बदल नाही होणार. नाही होणार बदल, नाही होणार. फिरवली मान पांडुरंगाच्या दिशेने. काळ्या, हे पांडुरंगा, झालं का समाधान तुझं? मोडो तुझे हात पाय. शिव्याच दिल्या पांडुरंगाला. अहो रखुमाबाई, विठोबाशी सांगा, भ्राताराशी कागा वेडे केले. का वेडे केलंय माझ्या मालकाला? जन्मभर वेडे केला, आता तरी आवरा. नामदेवराय जवळ आले, आपला हात उचलला, राजाबाईवर हात टाकणार, पांडुरंगाने हात सोडले. शपथ आहे तुम्हाला. राजाबाईला हात लावाल तर तुम्हाला काळ्या म्हणती, जन्मभर शिव्याच दिल्या. काय चुकलंय तिचं? अरे ते पत्नी व्हावं लागतं. पाण्याविना नदी असते, प्राणाविना देह असतो, तशी पुरुषाविना स्त्री असते रे नामदेवा. पण नामदेवरायांनी शेवटचं कीर्तन केलंय म्हण, अंतकाळी मी परदेशी, ऐसे जाणून मानसी, ऋषिकेशी शरण आलो तुझ. ह्या अभंगावरचं शेवटचं कीर्तन नामदेवरायांनी केलं. राजाबाईला दम निघला नाही. राजाबाईनं ते समाधी स्थळ पाहिलं. नामदेवरायांच्या आधी धावतच गेल्या. ते जे आसन मांडलं होतं त्याच्या डाव्या बाजूला राजाबाई गेल्या, मांडी घातली, पांडुरंगाकडे पाहिलं, झाकले डोळे. मीच समाधी घेते आधी. समाधी? लहान चिरंजीव नामदेवरायांचे महादेव महाराज आज जोरात आरडले, बाबा आईकडे पहा. नामदेवरायांनी, अगं राजाई काय, मी समाधी घेते ना मग आधी. नारायण महाराज म्हटले, आई जर थांबणार नसेल, वडील थांबणार. उजव्या बाजूला दामोशी ते आले. गोनाबाई, नारायण महाराज, विठ्ठल महाराज, सगळे लाडाई गोडाई असाई. एक सून गेली होती बाळांतपणाला बसव कल्याण, तेवढी भक्त राहिली. म्हटली, देव म्हटले, हो तुमची काय इच्छा आहे? म्हटले, आम्हालाही समाधी पाहिजे. समाधी पाहिजे? नामदेवराय, त्यांची इच्छा असेल तर द्या ना. म्हणून एकट्या नामदेवरायांची समाधी नाही पंढरपूरला नामदेव पायरी. जगाच्या इतिहासातली नाही, ह्या विश्वाच्या इतिहासातली पहिली घटना आहे की जे एका संताच्या सगळ्या कुटुंबानी एकदाच समाधी घेणारं कुटुंब म्हणजे श्री संत नामदेवरायांचं कुटुंब. एकदाच समाधी घेतली हो, 14 जणांची. आणि अशी तशी समाधी नाही, ती संजीवन समाधी. आपण किती मोठे भाग्यवान आहे की ज्या ठिकाणी नामदेवराय थांबले. समाधी महाद्वार